आज आपण घरी लोणचं बनवण्याची सोपी पद्धत बघणार आहोत। लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैऱ्या 18, मोहरी 1 वाटी, अर्धी वाटी मीठ, हळद 3 ते 4 चमचे व लोणच्याचा मसाला। आता हा लोणच्याचा मसाला आपण घरीच तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 टेबलस्पून मेथी दाणे, 1 टेबलस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून जिरं, 8 ते 10 लवंग, 8 ते 10 काळी मिरी व थोडीशी दालचिनी। हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। आता यासोबतच आपल्याला मोहरी देखील भाजून घ्यायची आहे व त्याची जाडसर पूड तयार करून घ्यायची आहे। आपण आता लोणचं बनवण्याची कृती बघूया। सर्व कैऱ्यांच्या फोडी एका भांड्यात काढून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये मीठ, हळद, मोहरीची पूड व तयार केलेला मसाला टाकायचा आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व एका भांड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। हे झाकून ठेवल्यानंतर त्याला अजिबात हवा लागू द्यायची नाहीये। 12 तासानंतर हे मिश्रण आपण उघडून बघायचं आहे व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाला बरेचसे पाणी सुटलेले असेल। हे मिश्रण पुन्हा आपण झाकून ठेवूया। 12 तासानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये तेल व तिखट टाकायचे आहे। 12 तास झाले की एका कढईमध्ये अर्धा किलो तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे। तेल तापले की त्यामध्ये 2 टेबलस्पून जिरं, 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून मेथी दाणे, 8 ते 10 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी व दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत व गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हिंग टाकायचा आहे व अर्ध्या मिनिटानंतर पाऊण वाटी लाल तिखट टाकायचे आहे। आता थंड झालेलं तेल या लोणच्याच्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे व चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। आता या लोणच्याचे आपण 2 भाग करणार आहोत आणि त्यापासून आपण 2 प्रकारचं लोणचं बनवणार आहोत। एक आपण गुळाचं लोणचं बनवणार आहोत व एक आपण लसूणचं लोणचं बनवणार आहोत। आता 2 भागांपैकी एका भागामध्ये आपण 1 वाटी गूळ घालायचा आहे व ते व्यवस्थित मिक्स करून एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। आपलं आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे। आता दुसऱ्या भागामध्ये आपण लसूण घालणार आहोत। त्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायचं आहे व या गरम तेलामध्ये 50 ग्रॅम लसूण पेस्ट घालायची आहे व ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आता ही लसूण पेस्ट थंड झाल्यानंतर या लोणच्याच्या दुसऱ्या भागामध्ये घालायची आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे आपलं लसूण लोणचं तयार झालेलं आहे। ते आपण बरणीमध्ये भरून ठेवूया। लक्षात ठेवा, लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर त्याचे झाकण घट्ट लावायचे आहे व ते कोरड्या ठिकाणी ठेवायचं आहे। साधारण हे लोणचं 1 वर्षभर टिकतं।